नोटबुकच्या शेवटच्या पानावर सॉरी लिहून 12वीच्या विद्यार्थिनीनं परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच आपल्या आजोबाच्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी 20 तारखेला सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सुमित्रा नगर तुकुम इथं उघडकीस आली आहे. संपूर्ण बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अनिशा खरतड वय 19 असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे. अनिशाचे वडील चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालयात वायरलेस विभागात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. अनिशा आपल्या आई वडील बहीण व भावासह जयदुर्गा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होती, तर लगतच तिचे आजी आजोबा वास्तव्यास आहेत. सध्या स्थितीला ते नागपूरला गेले आहेत, त्यामुळे त्यांचा फ्लॅट रिकामा आहे. 21 फेब्रुवारीपासून 12वीची परीक्षा असल्यानं ती आजोबांच्या फ्लॅटमध्ये अभ्यास करायला जायची. अनिशा मागील वर्षीच 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती, मात्र गणितामध्ये अधिक गुण मिळावे यासाठी ती पुनर्परीक्षा देणार होती. मंगळवारी ती दररोजसारखी अभ्यास करायला आजोबांच्या फ्लॅटवरती गेली होती, मात्र बराच वेळ झाल्यानंतरही ती परत आली नाही. त्यामुळे तिचे आई वडील त्या ठिकाणी गेले. त्यांना दरवाजा उघडता आला नाही. त्यांनी रूममध्ये जाऊन बघितल्यानंतर अनिशा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हे दृश्य बघून दोघांनीही मोठा हंगामा फोडला. याबाबतची माहिती दुर्गापूर पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे.